जगभर मी जेवढ्या लोकांना ट्रीट केलं आहे, आफ्रिकेच्या प्रेसिडेंटपासून ते WWE पर्यंत किंवा विराट कोहलीपर्यंत. विराट कोहली तर काहीच बोलायचं नाही आमच्या क्लिनिकमध्ये यायचा तेव्हा, अतिशय शांत. आणि आपण ग्राउंडवर बघतो तो विराट कोहली अतिशय वेगळा आपल्याला दिसतो. गगनगिरी महाराजांना सुद्धा आपले डॉक्टर राम भोसले ट्रीटमेंट करायचे, अनेकदा बोलून यायचे. ते गगनगिरी महाराजांचे शिष्य आहेत आशिष महाराज. तर आशिष महाराजांना खूप त्रास होता बॅक पेनचा, म्हणून कारण ते नेहमी त्यांना पाठीवर घेऊन जायचे गगनगिरी महाराजांना. कुठेही जायचे गगनगिरी महाराज चालायचे नाहीत, तर ते उचलून घेऊन जायचे. मग त्यांना मी एक दिवशी ट्रीटमेंट केली आणि ते असे उठून उभे राहिले. म्हटलं उठा. उठले तर म्हणतात तुम्ही थॉटलेस होतो म्हणे. म्हणजे ही अवस्था खूप कठीण आहे की जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट करत होता मी कम्प्लिटली थॉटलेस होतो. आणि माझ्या अंगावर बघा किती रोमांच शहार आहेत, अजूनही आहेत. सगळ्यांना सांगत सुटले 15-20 मिनटात ते सगळ्यांना सांगत होते तिथे. मला आज कळलं की गगनगिरी महाराज डॉक्टर राम भोसलेंना का बोलावून घ्यायचे संवाहन करायला. ते मला इतक्या वर्ष कळलं नव्हतं. मला असं वाटायचं की काय चाललंय. मला आज कळलं की विद्या काय आहे. हेल्थ मिनिस्टर आफ्रिकेची अना अब्दुल्ला, हिला खूप सिव्हिअर पेन होतं रिबमध्ये आणि तिने अनेक ठिकाणी उपचार केले होते. तिला असं कळलं की मी तिथे आलो आहे म्हणून आफ्रिकेमध्ये. तर ती आली तशी माझ्याकडे की खूप सिव्हिअर पेन आहे, मला झोपता पण येत नाही, बसता येत नाही आहे. तिला मी पाहिल्यानंतर मी चीनमध्ये एक उपचार शिकलो होतो आणि मग म्हटलं हिच्यावर तो उपचार करावा. आणि तो उपचार मी सुरू केला. एक 15 मिनिटाचा उपचार केला आणि मी तिला म्हटलं की आता तो उठ आणि बघ कसं वाटतं. ती उठली, उभी राहिली आणि अक्षरशः नाचायला लागली. तिने सांगितलं की माझ्या देशामध्ये तुम्ही ही सेवा द्या, याची गरज आहे. आणि तिने तसं एक लेटर मला तिथे लिहून दिलं की हे मिनी कोल्हापुरे आपल्याकडे यायला लागल्या. त्यांची बहीण आहे शिवांगी शक्ती कपूर, त्या आपल्याकडे येत होत्या. म्हणजे गौरव कपूर असो, कुणाल कपूर असो, विवेक ओबेरॉय असो, कबीर बेदी असो,